खानापूर एस टी डेपोत एक गोंधळ माजला होता. डेपोत एक ट्रंक मिळाली होती आणि त्या ट्रंकमध्ये कापलेल्या अवस्थेत एका तरुणीची बॉडी होती. त्या बॉडीचे प्रत्येक अवयव कापलेले होते. डेपो कंट्रोलर महाले त्या ट्रंक भोवतालची जमलेली गर्दी हटवत होते. त्या अवस्थेतली एका तरुण मुलीची बॉडी पाहून प्रत्येकजण हळहळत होते. कंट्रोलर महालेने पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेची माहिती दिली होती. काही वेळातच पोलिसांची गाडी आली. इन्स्पेक्टर सावंत, हवालदार मोरे, सब इन्स्पेक्टर यादव, LPC राणेबाई कॉन्स्टेबलसहित जमलेल्या गर्दीच्या ठिकाणी आले. मोरेने व कॉन्स्टेबल यांनी गर्दी हटवली. सावंत साहेब त्या ट्रंकजवळ आले. ती एक पत्र्याची एक मोठी ट्रंक होती. त्यांनी आत वाकून बघितलं. बॉडीकडे पाहिले. अत्यंत क्रूरतेने त्या बॉडीचे तुकडे करण्यात आले होते. ते विदारक दृश्य पाहून त्या गुन्हेगाराचा राग येत होता. पोलीस कितीही निडर असला तरी असे दृश्य पाहून खूप वाईट वाटत होते. शेवटी तो एक माणूसच असतो. त्यांनी पंचनामा करून त्या ट्रंकमध्ये काही मिळतं का याचा तपास करायला सांगितला होता. त्या डेपोचा कंट्रोलर पुढे आला. साहेब, मी या डेपोचा कंट्रोलर. माझं नाव सुरेश महाले आहे. मीच फोन केला होता. यात बॉडी आहे हे तुम्हाला कसं कळालं? खानापूरवरून आलेल्या 9996 क्रमांकाच्या बसवर ही ट्रंक होती. आमच्या डेपोचा नारायण नावाचा हा माल बसवर चढला. त्याने सर्व सामान खाली उतरवलं. त्यात सामानात ही ट्रंक होती. पण ती घेण्यासाठी कोणी प्रवासी पुढे आला नाही, म्हणून नारायणने मला बोलावून घेतलं आणि ही ट्रंक घ्यायला कोणी आलं नाही असं सांगितलं. मी त्याला ती ट्रंक खाली उतरवायला सांगितली, पण ती ट्रंक जड असल्याकारणाने त्याला एकट्याला जमत नव्हतं. म्हणून दोघांनी त्या ट्रंकला जाड दोरीने बांधून खाली उतरवलं. नंतर उतरलेल्या प्रवाशांकडे ती ट्रंक कोणाची आहे का याची चौकशी केली, पण तिथे जमलेल्या लोकांपैकी कोणाचीच नव्हती. म्हणून आत काय आहे हे पाहण्यासाठी मी ती उघडायला सांगितली आणि आत ही बॉडी मिळाली. अहो महाले साहेब, तुम्ही ती ट्रंक उघडायला नको होती. जर त्यात बॉम्ब वगैरे सारखी स्फोटकं असती तर हा अख्खा डेपोच उडाला असता ना, आणि किती लोक मेले असती. सॉरी साहेब, परत असं घडणार नाही. ठीक आहे. बरं, या बसचा हा शेवटचा स्टॉप होता का? हो साहेब. मग त्यातून उतरलेल्या प्रवाशांना थांबून ठेवा. आम्हाला त्यांच्याकडे चौकशी करावी लागेल. हो साहेब, त्या प्रवाशांना मी थांबवून घेतलं आहे. हे चांगलं केलं. कुठे आहेत ते? त्यांना माझ्या केबिनमध्ये बसवलंय. मोरे, त्या मुलीला कोणी ओळखतं का ते बघा. हो साहेब. आणि ते कंट्रोलरला घेऊन कंट्रोलर केबिनमध्ये आले. तिथे काही लोक सामान घेऊन बसले होते. सावंत आणि महाले आत येताना पाहून त्यातील एक जण म्हणाला, साहेब, आम्हाला किती वेळ इथे थांबावं लागणार? हे इन्स्पेक्टर साहेब आहेत. त्यांना त्या ट्रंकची चौकशी करायची आहे. सावंत साहेबांनी त्या लोकांकडे पाहिले. एक नवरा बायको व त्यांच्यासोबत त्यांची मुले. बाकी 1-2 जण बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव होते. हे बघा, असं घाबरू नका. मी फक्त चौकशी करणार आहे. पण साहेब, आम्ही काय केले? तुम्ही काही केलं नाहीये. मला फक्त एवढंच सांगा, ती ट्रंक कोणी आणि कुठे चढवली हे पाहिलं का? नाही साहेब, रात्रीची वेळ होती. आम्ही झोपलो होतो. त्यातील एक जण म्हणाला, पण एवढी मोठी जड ट्रंक बसवर चढवताना आवाज झालाच असेल ना? नाही साहेब. परत तोच माणूस म्हणाला. खानापूरवरून कोण कोण आले? तेव्हा नवरा बायको होते. त्यांच्यातला नवरा उठून म्हणाला, साहेब, आम्ही आलो. आणि साहेब, ही ट्रंक पहिल्यापासूनच वरच होती. तुम्ही ती पाहिली होती का? हो साहेब. माझे सामान व्यवस्थित ठेवले की नाही ते पाहण्यासाठी मी तिकडच्या हमालाबरोबर बसवर चढलो होतो. तेव्हा ही ट्रंक तिथेच होती. मी सामान ठेवण्यासाठी ती ट्रंक सरकवण्याचा प्रयत्न केला होता, पण ती सरकली नाही. म्हणून मी माझे सामान दुसरीकडे व्यवस्थित बांधून खाली उतरलो. तेव्हा ती चढवताना कोणाला पाहिलं का? नाही साहेब. ओके, तुम्ही गेलात तरी चालेल. तुमचे नाव, पत्ता आणि फोन नंबर आमच्या कॉन्स्टेबलकडे देऊन जा. ते सर्वजण निघून गेले. महाले साहेब,
मला या एस टीच्या कंडक्टरला आणि ड्रायव्हरला भेटायचंय, त्यांना बोलावून घ्या. हो साहेब, असं म्हणून त्यांनी माईकवरून त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरचं नाव घेऊन त्यांना केबिनमध्ये यायला सांगितलं. काही वेळातच तो कंडक्टर व ड्रायव्हर आत आले. कंट्रोलर साहेब, आम्हाला बोलावलं. कंडक्टर आत येत म्हणाला, साहेब, हा दराडे बसचा कंडक्टर आणि वाळिंबे बसचा ड्रायव्हर. तुम्ही खानापूर डेपोतून केव्हा निघाला होतात? रात्री 10ची बस होती आणि सकाळी 8ला या डेपोत आली. मग त्यावेळी ही ट्रंक कोणी चढवली ती पाहिली का? नाही साहेब, पण एका प्रवाशाच्या बोलण्यावरून तर ती ट्रंक कोणीतरी अगोदरच चढवली होती. साहेब, आम्ही जेवायला गेलो होतो तेव्हा कोणीतरी चढवली असेल, पण आम्हाला इथे आल्यावर कळालं की त्या बसवर ट्रंक आहे म्हणून, दराडे म्हणाला. अरे कमाल आहे, वर कोणाकोणाचं सामान आहे याची चौकशी करत नाही का? साहेब, विचारलं ना, आणि तसे लगेचचे तिकीट पण घेतले. म्हणजे तुम्ही सामानांची व्हेरिफिकेशन करत नाही का? नाही साहेब, आम्ही प्रवाशांनी डेपोत वजन केल्यावर वजनाचे तिकीट देतो. याचा अर्थ उद्या तुमच्या एस टीवर कोणी स्फोटक वस्तू ठेवल्या तरी तुम्हाला व्हेरिफिकेशन न करता तुम्ही घेऊन याल. सॉरी साहेब, यापुढे आम्ही जातीने ते सामान पाहून घेऊ. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. महाले साहेब, ही एस टी याच डेपोची आहे की खानपूरची? याच डेपोची आहे. मग ही बस याच रूटवर फिरत असते का? असं काही नसतं साहेब, गरज पडली तर ती दुसऱ्या रूटवरूनही जाते. मी बघून सांगू का? एक काम करा, त्या बसचा रूट, येण्या जाण्याची वेळ आणि त्यावेळी त्या बसवर कोण ड्रायव्हर आणि कोण कंडक्टर होते त्यांची नावे लिहून ठेवा. हो साहेब. सावंत केबिनच्या बाहेर आले. तिथे अजूनही लोकांची गर्दी होती. कोणी प्रवासी जाणारे आणि येणारे होते व काय झाले म्हणून तिथेच पाहत उभे होते. सावंत साहेबांना पाहून यादव आणि मोरे पुढे आले. साहेब, या मुलीला कोणीच ओळखत नाहीये. ह्या मुलीचे फोटो दाखवून या शहरातले आहे का ते बघ, आणि यादव, बॉडी PM ला पाठवून दे व ती ट्रंक लॅबमध्ये पाठवून दे. बोटांचे ठसे आहेत का ते बघा. हा साहेब. यादव निघून गेला. काही वेळाने कंट्रोलर महाले हातात लिस्ट घेऊन आला. साहेब, 9996 या क्रमांकाची बस या 3 दिवसात या रूटने गेली होती. सावंत साहेबांच्या हातात लिस्टचा पेपर देत ते म्हणाले. सावंतांनी तो पेपर पाहिला. बस 3 रूटने गेली होती. त्यांचे आभार मानून ते सर्वजण पोलीस स्टेशनला आले. यादव, खानापूर पोलीस स्टेशनला फोन करून त्या मुलीचे आणि ट्रंकचे फोटो पाठव आणि चौकशी करायला सांग. यादव निघून गेला. त्या तरुणीचा पत्ता कसा लावायचा याचाच विचार ते करत होते. दुसऱ्या दिवशी PM रिपोर्ट आला. त्यात त्या तरुणीचा 24 ते 30 तासांपूर्वीच खून झाला होता. ती तरुणी 18 ते 20 वयाची होती. तिच्यावर खून करण्याच्या अगोदर तिच्यावर अनेक वेळा बलात्कार झाला होता. हातापायावर रस्सीने बांधल्याच्या खुणा होत्या. याचा अर्थ तिला बांधून ठेवलं होतं. तिचे अवयव एखाद्या सराईताने कापले होते. म्हणजे कोणीतरी कसाई किंवा डॉक्टर असावा. आता तपासाच्या दिशाची चक्रे सावंतसाहेबांच्या डोक्यात जोरात चालू झाली. आज 18 तारीख होती, म्हणजे 15 तारखेला या मुलीचा खून करण्यात आला असणार. खानापूरवरूनही निगेटिव्ह रिझल्ट आला होता. मग ट्रंक कुठे चढवली गेली? तेवढ्यातच यादव आणि मोरे आत आले. साहेब, आता तपास कुठून सुरुवात करायचा आहे? मोरे म्हणाला. ते दोघेही त्यांच्या ऑर्डरची वाट पाहत होते. मोरे, त्या महालेने दिलेली लिस्ट आणून दे. मोरेने त्या फाईलमधून ती लिस्ट काढून दिली. त्या लिस्टमध्ये पाहिले. यादव, मोरे, यात 15 तारखेला 9996 क्रमांकाची तीच बस पावनगावला गेली होती. त्याच्या त्यावेळेला 2 फेऱ्या मारल्या होत्या. नंतर ती बस त्याच डेपोत होती. पावनगावहून ती सकाळी म्हणजेच 16 तारखेला खानपूरला गेली आणि त्याच रात्री ती बस 16 तारखेला रात्री निघाली आणि सकाळी 17 तारखेला नारंगपूरला आलीये. याचा अर्थ पावनगावलाच तपास करायला पाहिजे. पावनगावला? मोरे म्हणाला. हो, कारण PM रिपोर्टनुसार त्या मुलीचा खून 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 16 तारखेला झालाय.
आणि ह्या बसवर 15 तारखेला रात्री पावनगावला ही ट्रंक लोड केली असणार. पण कंडक्टर आणि ड्रायव्हरने ती बघितली नाहीये. ती बस सकाळी 16 तारखेला पावनगावहून खानपूरला गेली आणि त्याच रात्री ती बस खानपूरवरून निघाली व काल सकाळी नारंगपूरला आली. याचा अर्थ आपल्याला पावनगावला जाऊन पाहायला पाहिजे. हा साहेब, आता समजलं, मोरे म्हणाला. सकाळचे 11 वाजले होते. सावंत, मोरे आणि यादव सिव्हिल ड्रेसवर गाडी घेऊन पावनगावला निघाले. शहराच्या मध्यवर्गी भागात आल्यावर सावंत साहेबांनी गाडी एस टी डेपोत घ्यायला सांगितली. गाडी डेपोत आली. तिघेही खाली उतरले. डेपोत कुठे हमाल आहेत का ते पाहिले. समोरून एक हमाल येत होता. मोरेंनी त्याला हात करून बोलावले. काय साहेब, सामान उचलायचे आहे का? त्यांच्याकडे येत तो म्हणाला, काही उचलायचं नाहीये, आम्ही पोलीस आहोत. तू हे फोटो बघ. मोरेने त्याला फोटो दाखवले. तू ही ट्रंक आणि ह्या मुलीला पाहिले का? त्याने ते फोटो पाहिले. नाही साहेब, मी नाही बघितली ही ट्रंक आणि या मुलीलाही. तुझे दुसरे जोडीदार कुठे आहेत? त्यांना बोलाव लवकर. त्याने प्रत्येकांना बोलावून घेतले आणि ते फोटो दाखवले. पण कोणीच ते ओळखत नव्हते आणि ते जायला वळले तेव्हा त्यातीलच एक हमाल त्यांच्याकडे आला. साहेब, ती हीच ट्रंक आहे की माहिती नाही, पण या डेपोत एक भिकारी असतो. तो मला काल म्हणाला होता की रात्री एक मोठी ट्रंक बघितली होती. कुठे आहे तो भिकारी? सावंत साहेब पटकन पुढे येत म्हणाले, थांबा साहेब, त्याला बोलावून आणतो. असं म्हणून तो हमाल निघून जातो. काही वेळाने एका दाढी वाढलेल्या, फाटके कपडे घातलेल्या माणसाला घेऊन आला. त्याच्या हातात एक जुनं पुराणं वाडगं होतं. साहेब, हा दगडू या डेपोत भीक मागत असतो. यानेच मला काल सांगितले. त्याला ते फोटो दाखवले. त्याने फोटो पाहिल्याबरोबर म्हणाला, हो साहेब, ही ट्रंक 3 दिवसांपूर्वीच रात्री 2 माणसं घेऊन आली होती. तू काय करत होता रात्री? साहेब, सकाळी भीक मागतो आणि रात्री इथेच झोपतो. तेव्हा रात्री 1-1:30च्या सुमारास या ट्रंकच्या आवाजाने मला जाग आली आणि मी पाहिलं की कशी तरी ती ट्रंक सांभाळत ते घेऊन येत होते. मला वाटलं की सकाळच्या गाडीने जाणार असतील म्हणून रात्री आले असतील. ते काय म्हणत होते का? हो साहेब, मी जागा आहे ते पाहून मला म्हणाले की आता रात्री खानपूरला जाणारी गाडी कोणती आहे. मी त्यांना म्हटलं की सकाळी 6 वाजताची आहे. तेव्हा ते म्हणाले, या उभ्या असलेल्या बसपैकी कोणती बस जाईल. मी रोजच्या सारखीच त्यांना बस दाखवली आणि झोपून गेलो. नंतर सकाळी उठून बघितल्यावर पाहिलं तर ते दोघे कुठे दिसले नाहीत. तू परत पाहिल्यावर त्यांना ओळखू शकतोस का? सावंत म्हणाले, नाही साहेब, ते मी सांगू शकत नाही, कारण त्यावेळी अंधार होता. हो पण साहेब, त्यातील एकाच्या हाताला पट्टी बांधलेली होती. बहुतेक त्याच्या हाताला काहीतरी लागलं असावं. सावंत साहेबांनी पॉकेटमधून 100ची नोट काढली आणि त्या भिकाऱ्याला द्यायला लागले. तेव्हा त्याने ती नोट घ्यायला नकार दिला. सर्वजण त्याच्याकडे चकित होऊन पाहू लागले. साहेब, मी एक भिकारी आहे, पण पोलिसांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. तो असं म्हणताच त्याच्याकडे सर्वजण पाहतच राहिले. ठीक आहे, तू जा. तो भिकारी निघून गेला. यादव, मोरे, आता आपल्या पुढे ते अज्ञात 2 संशयित आहेत. पण त्यांना कसं शोधायचं? आता ही ट्रंक कुठे मिळते याचा तपास घेऊया. जर बॉडीसकट ही ट्रंक लोड केली असेल तर ही ट्रंक याच शहरात कुठेतरी खरेदी केली असणार. बाजारपेठ कुठे आहे याचा तपास करा. बाजारपेठेचा तपास करून ते बाजारात आले. एका बाजूला अशा ट्रंक विकणाऱ्यांची दुकाने होती. एका दुकानात गेले आणि त्यांनी त्या ट्रंकचा फोटो दाखवला. तेव्हा त्याने ही ट्रंक प्रभुदासच्या दुकानातली आहे असं सांगितलं. ते प्रभुदासच्या दुकानात आले. सिव्हिल ड्रेसवर असल्यामुळे प्रभुदासने गिराईक समजून त्यांचे स्वागत केले. या या, कोणती बॅग देऊ? प्रभुदास म्हणाला. मोरे पुढे झाला आणि त्यांनी ट्रंकचा फोटो दाखवला. अच्छा, अशी ट्रंक पाहिजे का? शेठजी, आम्ही पोलीस आहोत आणि ही ट्रंक तुमच्याकडची आहे का? हो साहेब, ही ट्रंक माझ्याच दुकानातून विकली गेली आहे. कमाल आहे, नुसता फोटो पाहून ही ट्रंक तुमच्याच दुकानातून विकली गेल्याचे सांगता आहात? सावंत साहेब म्हणाले, अहो साहेब, त्या ट्रंकवर बघा,
पिवळा रंग लावला आहे. त्या रंगाचा काय संबंध? मोरे पटकन म्हणाला. ट्रंक कुठून विकली गेली आहे हे कळण्यासाठी आम्ही प्रत्येक दुकानदाराने रंग वाटून घेतले आहेत. त्यामुळे कोणताही गिराईक कुठच्याही दुकानात जाऊन ते बदलू शकत नाही. प्रभुदास म्हणाला. मग मला सांगा, ही ट्रंक कोणी विकत घेतली होती? पण साहेब, ट्रंक तर प्रत्येकजण विकत घेतात. आता हे कसं सांगणार? पण शेठ, अशा ट्रंक का जास्त लोक घेत नाहीत ना? सावंत साहेब म्हणाले. बरोबर आहे साहेब, पण या महिन्यात मी अशा प्रकारच्या 4 ट्रंक विकले आहेत. प्रभुदास फोटो पाहत म्हणाला. 4-5 दिवसांपूर्वी अशी ट्रंक कोणाला विकली होती का? सावंत साहेब म्हणाले. हा साहेब, विकली होती. मी पावती पुस्तक बघून सांगतो. असं म्हणून पावती पुस्तक हातात घेतले. त्यात पाहिले. हा साहेब, ही ट्रंक माझ्याच दुकानातून विकली गेली आहे. तुम्ही त्याचे नाव आणि पत्ता सांगू शकता का? सावंत साहेब म्हणाले. नाही साहेब, आम्ही फक्त नाव लिहितो. त्याचे नाव विकी आहे. किती तारखेला विकत घेतली होती? सावंत साहेबांनी विचारले. 15 तारखेला घेतलीये. पावती पुस्तक पाहत प्रभुदास म्हणाला. हा साहेब, ते 2 जण आले होते. त्यातील एक जण खूप घाई करत होता. त्याला ट्रंक घेण्याची खूप घाई लागली होती. त्यांच्या बोलण्यातून काही कळत होतं का? नाही साहेब, दुसरा जो होता तो त्याला शांत राहायला सांगत होता. बरं, तुम्ही त्याला परत पाहिलं तर ओळखू शकाल का? सावंत साहेब म्हणाले. हो साहेब, नक्कीच. व्हेरी गुड. मग तुम्ही आमच्या स्केच आर्टिस्टकडून स्केच काढू शकता. हो साहेब. यादव, इथल्या पोलीस स्टेशनला कळवा आणि स्केच आर्टिस्टला बोलावून घ्या आणि स्केच काढून घ्या. हो साहेब. यादवने स्थानिक पोलीस स्टेशनला फोन लावून सर्व माहिती सांगितली. प्रभुदासला घेऊन ते पावनगाव पोलीस स्टेशनला आले. इन्स्पेक्टर पाटकर त्यांचीच वाट पाहत होते. सावंत साहेब केबिनमध्ये आले. जय हिंद. जय हिंद सावंत साहेब. पाटकर खुर्चीतून उठून उभे राहत म्हणाले. सावंत साहेब पाटकरांशी हात मिळवत म्हणाले. जय हिंद. सावंत समोरच्या खुर्चीत बसले. चहा घेणार की थंड? चहा. ठीक आहे. आणि त्यांनी कॉन्स्टेबलला सांगून चहा आणायला सांगितला. यादवने प्रभुदासकडून स्केच काढून घेतले आणि केबिनमध्ये आला. साहेब, हे या दोघांचे स्केच आहे, असं म्हणून ते स्केच त्या टेबलावर ठेवले. सावंत साहेबांनी ते स्केच पाहिले आणि पाटकरांनाही दाखवले. त्यांनी ते स्केच पाहिले. ते काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करायला लागले. पाटकर साहेब, कुठेतरी पाहिल्यासारखं आठवते का? कुठे पाहिले ते पटकन आठवत नाहीये. थांबा, आमच्या PSI आयरेला माहिती असणार, असं म्हणून आयरेला बोलावलं. आयरे आत आला आणि कडकडीत सॅल्यूट ठोकला. आयरे, हे नारंगपूरचे इन्स्पेक्टर सावंत साहेब आहेत. जय हिंद साहेब. त्यांनाही सॅल्यूट मारत तो म्हणाला. जय हिंद. सावंत साहेब त्याचा सॅल्यूट स्वीकारत म्हणाले. आयरे, हे स्केच बघ. कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते का? आयरेने ते स्केच पाहिले. त्यातील एका स्केचवर बोट ठेवत म्हणाला. साहेब, याचे नाव विकी आहे. अरे हां, आत्ता आठवलं. सावंत साहेब, एक मुलगी हरवलीये म्हणून त्या मुलीच्या आईवडिलांबरोबर हाही आला होता. पाटकर असे म्हणतात सावंत साहेबांचे डोळे लकाकले. मुलगी? तिचं नाव? आयरे, ती फाईल घेऊन ये, पाटकर म्हणाले. आयरेने फाईल आणली. साहेब, त्या मुलीचं नाव रश्मी आहे. 22 वय आहे. हिच्या आईवडिलांबरोबर आलेला तो विकी जास्तच बोलायला लागला होता. जर लवकरात लवकर रश्मीला नाही शोधलं तर आमदारांना सांगेल, अशी एकसारखी धमकी देत होता. त्यावेळी पाटकर साहेबांनी त्याच्या कानाखाली आवाजच काढला होता. तेव्हा त्याचा आवाजच बंद झाला होता. तक्रार केव्हा केली? 14 तारखेला. आयरे म्हणाला. याचा अर्थ पाटकर साहेब, आम्हाला ज्या बॉडीची ओळख पटवायची होती ती हीच आहे. हो, ती हीच असणार, पाटकर म्हणाले. सावंत साहेबांनी आयरेच्या हातातली फाईल घेतली व त्यातला फोटो पाहिला. नंतर त्यांनी मोरेकडून बॉडीच्या चेहऱ्याचा फोटो घेतला व बाजूला ठेवून पाहिला आणि तीच होती याची खात्री पटली. पाटकर साहेब, ती हीच आहे. आपल्या दोघांची केस सॉल्व्ह झाली. हो. आयरे, तिच्या आईवडिलांना बोलवा आणि त्या विकीला काही कळवू न देता उचला. हो साहेब, आत्ता उचलतो, असं म्हणून आयरे बाहेर गेला.
1-1.5 तासाने रश्मीचे आई वडील आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. ते आत येताच म्हणाले, साहेब, आमची रश्मी सापडली का? या बसा. ते बसल्यावर पाटकर म्हणाले, हे नारंगपूरचे इन्स्पेक्टर सावंतसाहेब आहेत. त्यांना तुमची रश्मी सापडली आहे. रश्मीच्या आईवडिलांनी सावंतसाहेबांकडे पाहिले. आमची रश्मी कुठे सापडली? कुठे आमची रश्मी? रश्मीचे आईवडील म्हणाले आणि सावंतसाहेबांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. आणि तिथे रश्मीच्या आईने हंबरडा फोडला. वडील शून्य नजरेने त्यांच्याकडे पाहत राहिले. थोड्या वेळाने ते वातावरण शांत झाले. मला सांगा, रश्मी काय करायची? म्हणजे कॉलेज की जॉब? जॉब करायची. आमची ती एकुलती एक मुलगी होती साहेब, वडील रडवलेल्या स्वरात म्हणाले. आणि त्या दिवशी तुमच्याबरोबर एक विकी नावाचा तरुण आला होता. तो कोण होता? विकी? तो रश्मीचा मानलेला भाऊ आहे. रश्मी त्याला राखी बांधत होती. तुमचा कुणावर संशय आहे का? नाही साहेब, माझी मुलगी एकदम सरळ आणि शांत स्वभावाची होती. ठीक आहे, तुम्ही गेलात तरी चालेल. मी रश्मीची बॉडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतो. ते दोघे उठून निघून गेले. पाटकर साहेब, आता विकीची पाळी. आय रे, त्याला घेऊन ये. हो साहेब, असं म्हणून तो बाहेर गेला. मोरे, त्या दुकानदाराला फोन करून इथे बोलावून घे. मोरेने दुकानदाराला फोन लावून इथे बोलावलं. आयरे त्या विकीला घेऊन आत आला. सावंतसाहेबांनी त्याच्याकडे पाहून स्केचकडे पाहिले. त्याचेच स्केच होते. साहेब, मला गुन्हेगारासारखे कशाला पकडून आणले? त्याच्या चेहऱ्यावर भीतीच्या थोड्या रेषा उमटल्या होत्या. अरे, चौकशी करायची होती. तुझा त्या दिवशीचा थोडासाच पाहुणचार झाला होता. आज तो पूर्ण करायचा आहे. पाहुणचार? पण साहेब, मी काय केलंय? तू काय केलंस हे सावंतसाहेब सांगतील, पाटकर म्हणाले. विकीने सावंतसाहेबांकडे पाहिले. विकी? नाव खूप चांगलं आहे. मग रश्मीला का मारलंस? तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तो कावराबावरा होत म्हणाला. मला काय म्हणायचंय ते तुला चांगलंच समजलंय. रश्मीचा खून का केलास? तुम्हाला काय वाटतं? रश्मीचा खून मी केला? वाटतं नाही तर तूच रश्मीचा खून केलाय. तसे पुरावे आहेत. पुरावे? पण साहेब, रश्मी तर माझी मानलेली बहीण होती. मी कशाला मारू तिला? तो प्रत्येक शब्द विचार करून बोलतोय हे सावंतसाहेबांच्या लक्षात आले. ते तुलाच सांगावे लागेल. बाजारातून त्या प्रभुदास दुकानदाराकडून ट्रंक का घेतली? रश्मीच्या बॉडीचे तुकडे का आणि कसे केले? आणि रात्री 1-1.5 वाजता ती ट्रंक एसटीवर कशी चढवली? सावंतसाहेब बोलताना त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत म्हणाले. तो थोडा घाबरलेला दिसत होता. तेवढ्यातच मोरे त्या दुकानदाराला घेऊन आत आला. या प्रभुदास, या मुलाला ओळखता का? प्रभुदासने त्याच्याकडे पाहिले. हो साहेब, हाच आला होता ट्रंक न्यायला. प्रभुदासने असं म्हणताच विकी समजून गेला की आपण आता पूर्णपणे यात अडकलो आहे. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी जी काळजी घेतली होती ती निष्फळ ठरली. तो शांतपणे मान खाली घालून उभा होता. विकी, अजून पुरावे पाहिजेत का? त्या भिकाऱ्याला पण बोलावतो. त्याची काही गरज नाही साहेब, मीच तिचा खून केला. तो शांतपणे बोलत होता. मग पुढची स्टोरी सांगायला सुरुवात कर. सावंतसाहेबांनी सिगारेट काढली व पाटकर समोर पॉकेट केले, पण त्यांनी नकार दिला आणि सावंतसाहेबांनी सिगारेट चिलकावली. रश्मी मला भाऊ मानत होती, पण मी कधीच तिला बहीण म्हणून पाहिलं नव्हतं. माझं तिच्यावर प्रेम होतं. तसं मी तिला प्रपोजही केलं, पण माझा सर्व मित्रांसमोर तिने अपमान केला. मग मी आणि मित्रांनी तिला पळवून नेलं. मी तिच्याशी लग्न करणार होतो. तिला बेशुद्ध करून माझ्या फार्म हाऊसवर नेऊन ठेवलं. तिथे जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती मला खूप बोलली. त्या रागाच्या भरात मी तिच्यावर बलात्कार केला. माझी इच्छा पूर्ण झाली होती. दारूच्या नशेत माझ्या मित्रांनीही तिच्यावर बलात्कार केला. ती पूर्ण रात्र आम्ही दारू पित होतो आणि तिच्यावर बलात्कार करत होतो. दुसऱ्या दिवशी मी रश्मीच्या घरी गेलो तेव्हा ते पोलीस स्टेशनला जात होते. माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनला गेलो. तिथून मी परत फार्म हाऊसवर आलो.
रश्मी एकसारखी पोलिसात जायची धमकी देत होती, म्हणून तिला मारण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आम्ही तिला मारल्यावर माझा मित्र रमेश हा कसाईचे काम करत असतो, त्याने तिचे तुकडे केले. बाजारातून ट्रंक आणली. मला त्या बॉडीची विल्हेवाट लावायची घाई झाली होती, म्हणून मी दुकानदाराकडे घाई करत होतो. ट्रंकमध्ये तिचे तुकडे भरले व तिथे असलेल्या एसटीवर चढवली व तिथून निघून आलो. फक्त एकच चूक झाली तुझी. ट्रंक आणायला तू जायला नको होतं. तिथेच आमची केस सॉल्व्ह झाली. सिगारेटचा कश मारत ते म्हणाले, यादव, घ्या ह्याला ताब्यात आणि याच्या मित्रांनाही आणा आणि चार्जशीट दाखल करून कोर्टात सादर करा. असं म्हणून त्यांनी सिगारेट विझवली.